नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आहोत डहाणू स्टेशनच्या बाहेर आणि आपण रिक्षा शोधते। आपल्याला भारतगडला जायचं आहे आज। तर आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि रिक्षा शोधते। पहिले रिक्षा बघू, तिथून आपल्याला 21 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे जाण्यासाठी। अरे भारी माग हे सगळं आपल्या चार का 5 वर्ष आहे, 5-6 वर्ष आहे डहाणू रोड की तरफ से चल पड़े हम एक शेयरिंग व्हीकल करके भारतगढ़ की तरफ, और हमारे साथ एक टीम मेंबर्स है पूरे, और बच्चा पार्टी भी है। बच्चा पार्टी लय पटपट पाणी चांगले वाटतं। तर मित्रांनो, आपण भारतगडच्या बेस विलेजला पोहोचलेलो आहे, गांगणगाव म्हणून या ठिकाणी। तर या ठिकाणावरून आपल्याला 1 तास वरती चढण्यासाठी लागणार आहे आणि वरती एक्सप्लोर करा 1 तास। तर आता निघूया लवकर लवकर। आपण या मागे या टॅक्सीने आलो, ही बघा पाठीमागे दिसते, या टॅक्सीने आलो। आपलं चार्जेस घेतलेत 1200 रुपये। तर रिटर्नचे म्हणजे, आणि आता निघतो इकडनं आपण। तर चला जाऊया आता वरती। वरती येताना फक्त एक लक्षात ठेवा, कारण हे जे रोड आहे ना, वाड्यांमधले छोटे छोटे रोड आहेत, सगळ्यांच्या घरी जातात ते, त्यामुळे चुकण्याचे चान्सेस जास्त आहे। तर ते लक्ष ठेवा। विचारत आले तरी सांगतात व्यवस्थित इकडे, म्हणजे लोक रोड व्यवस्थित सांगतात। एकदा गाव संपल्यानंतर आपल्याला परफेक्ट रोड भेटणार, कारण आपण त्याच रोडनी जाणार, ती मळलेली वाट असणार। तर आजच्या ट्रॅकमध्ये आपल्याबरोबर आपले म्हणजे फुल एक्सपिरियन्स लीडर आहेत। नाव सांगा का तुमचं? सुरेश पटेल। तर ते मीरा रोडवरून आलेले, त्यांनी भरपूर ट्रेक केले, म्हणजे आपला जन्म पण नव्हता तेव्हापासून ते ट्रेक करतात ते। चला तर थोडंसं चालल्यानंतर असे 2 रोड आहेत पुढं, या ठिकाणी एक जातो आणि इकडं। तर आपल्याला जो पाण्याची वाट आहे ना, ती क्रॉस करायची, लक्षात ठेवा, कारण भूलभुला आहे जाम इकडे, भरपूर रोड इकडे तिकडे गेलेले आहेत वेगळे वेगळे। खतरनाक एकदम, भूलभुला या रोड सापडत नाही। ॲक्च्युली आपण आहे ना, त्या गांगणी गावातून येण्यापेक्षा ना, पलीकडे सरळ जो रोड होता ना, गांगणी गावच्या डांबरी पुढे गेलेला, त्या रोडने यायला पाहिजे होता। तो इझी दिसत होता इकडनं, परंतु आमच्यातल्या एका काकांनी इकडनं सर्च केलं होतं, म्हणून आम्ही ह्या रोडने आलो। आता शोधत येतो आम्ही रोड, त्याशिवाय ट्रेकिंगची मजा नाही। हां, फुल भूलभुलाई आहे, रोड काढत काढत चाललोय आपण। पूर्ण जंगलातून रस्ता काढत चाललोय, पण जबरदस्त खतरनाक रोड आहे। म्हणजे ॲक्च्युली हा रोड नाही, हा ॲक्च्युली गावकऱ्यांचा रोड आहे, पायवट एकदम, आणि आपण त्याने चाललेलं आहे। खूप जंगल आहे जबरदस्त। आजचा ट्रेक आपला जबरदस्त होणार आहे। आपण छोटा समजून आलो होतो, परंतु त्याच्या कितीतरी पटीने हाड आहे। चला
हां, तर आपण आता एकदम रस्ता चुकून वरती एका प्लॅटिओ आलो आहे. म्हणजे एकदम पठार भाग आहे. त्या ठिकाणी बघा सगळं मोकळं आहे पूर्ण पाठीमागे. आणि आपल्याला जायचं इकडं या बाजूला. आता इकडनं रोड दिसतो सरळ. तर आपण या ठिकाणी थोडी विश्रांती करणार आहे आणि नंतर पुढे निघणार आहे. हे झाडाखाली बघा थोडी विश्रांतीसाठी इथं थांबून नंतर निघतो आपण. पाणी वगैरे पिऊया आणि नंतर जाऊया. तर आपण फायनली गडाच्या पायथ्याशी आलो. या ठिकाणी पाठीमागे बघितलं ना तर इकडनं चालू होतो गड. हा जो गड आहे ना हा ज्यावेळेस सिंग मराठी आणि पोर्तुगीजांचं युद्ध चालू होतं ना त्यावेळेस बांधला गेला होता अशी नोंद आहे या इतिहासामध्ये. त्याचबरोबर हा जो किल्ला आहे ना त्याच्यावरती सातवाहन काळातील म्हणजे बुरुज वगैरे ज्यांचं बांधकाम याचे अवशेष सापडतात. वरती गेल्यावर बघूया आपण आपल्याला तिथं काय काय बघायला भेटते ते. तर आपली आता या ठिकाणी पहिली विश्रांती झालेली आहे आणि आता आपण भारतगडाच्या पायथ्याची आपण ॲक्च्युअली वाट चुकून भरपूर लांबून फिरून आलो आणि आता वरती चाललो गडावरती. आपल्याला इकडनं जायचं आता. आता जो पायथ्यापासून आपण रोड चढतोय ना तो पूर्ण निसरडा आहे गाळासारखा. आता पाऊस नाही म्हणून कमी आहे परंतु पावसात एकदम गाळ होत असून चिखल. निसरडा रोड एकदम. वातावरण पावसामुळे एकदम एक नंबर झालेलं आहे इकडे. एकदम नेक्स्ट लेवल जबरदस्त. ची फुले फुललेली नाही बघा. सुंदर अशी फुलं त्याच्यामुळे अजून हे मस्त वाटते वातावरण. परंतु त्याचा एकच प्रॉब्लेम आहे माश्या फिरतात आहे ज्या चावू शकतात. त्यामुळं हात वगैरे त्यांना लावणे झटकणे टाळा कारण चावणार त्या. त्यांची छेड काढली तर चावणार. त्यापेक्षा आपलं शांततेत चालणे. खूप ऊन लागतं आता जबरदस्त कारण पावसाचा काहीच तपास नाही. घाम फुटायला लागला आता. थोडासा पाऊस पाहिजे होता म्हणजे एवढा त्रास नसता झाला. त्याच्यात आपण थोडंसं रोड वगैरे चुकलो होतं त्याच्यामुळे वेळ गेला. आणि आपल्याबरोबर एक ताई होते त्यांचा कॅमेरा हरवला होता पाठी. तर तो शोधण्यात आपला एक अर्धा तास गेला. त्यामुळे वेळ झाला नाही तर आपण आत्तापर्यंत गडावर पोचलो असतो आणि रिटर्न निघालो असतो. हे बघितलं असं बहुतेक ठिकाणी आदिवासींनी चिन्ह बनवलेली त्यांची वेगवेगळी. तर त्यांची कलाकृती बघायला भेटते आपल्या दगडांवरती. चला तर गडावर पोचलं तर आपल्याला पहिलं काहीतरी वास्तू दिसलेली आहे. एक मंदिर आहे पडलेलं आहे म्हणजे ते. त्याच्यापुढं समय वगैरे ठेवलेली आहे. तर या ठिकाणी ॲक्च्युली इकडचे जे आदिवासी लोक आहेत ना त्यांचं देवस्थान असेल काहीतरी. परंतु ते पूर्ण पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत. हा तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे वरती किल्ल्यावरती. त्याचा साईन म्हणजे बघा या ठिकाणी एक मंदिर आहे. तिकडनं रोड होता तो. इथून आहे ना खाली. तर आपण पहिलं मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि नंतर वरती इकडं वरती येणार आहे. चला जाऊ. तर हे मंदिर आहे बहुतेक देवी मातेचं मंदिर आहे कारण वरती सगळे जय माता दीची हे लागलेली आहे. आणि सर्व दगडं या ठिकाणी पोचलेली आहेत. हे बघा तर हे आदिवासी देवीचं मंदिर आहे. अजून आपल्याला वरती पुढे जायचं आहे. जे गुहेचे वगैरे अवशेष आहे ना त्या ठिकाणी चाललो आहे आपण आता वरती. हा तर आता आपण गडावर पोचलेलो आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्या लागलेल्या आपल्याला. 1 2 3 4 पाण्याच्या टाक्या आहे आणि पुढं गुफा आहे. तर ती पाण्यासाठी जाणार आहे. आपण मागे एक देवीचं मंदिर बघितलं. त्याचा 2 जुलैला खूप मोठा उत्सव असतो या ठिकाणी असं आपल्याला इथे लोकल जे गावकरी त्यांनी सांगितलं. आपल्याला तर नाही भेटलं कारण आता आपल्याला आत्ता कळलं का 2 जुलैला कार्यक्रम असतो.
तर आता आपण पुढं गुफा वगैरे पाहूया, थोडं इथं तोंडात पाय धुऊया, पाणी पिऊया थंड आणि पुढे जाऊया. पाण्याच्या टाक्या खूप डीप आहे या ठिकाणी. टाकी परंतु पाणी नाही त्याच्यामध्ये अजिबात सुद्धा. इकडच्या ज्या पाण्याच्या टाकी ना त्यामध्ये पाणी आहे भरपूर, आणि त्याच्या पुढची जी मोठी टाकी त्याच्यात पाणी नाही अजिबात. तर मित्रांनो, आपण बाराडगडचा जो फोर्ट आहे त्याच्यामधील जी गुफा आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हे पाठीमागे दिसते ना तुम्हाला, हे बघा 1 2 3 खांब आहे आणि पुढेही होते त्याचे अवशेष आहे, परंतु ते पडलेत पाण्याने किंवा कालांतराने त्यांची झीज होऊन ते पडलेले आहेत. तर या ठिकाणी असं बोललं जातं की इराणमधून जे पारसी लोक आले होते ना त्यांनी या ठिकाणी ज्योत प्रज्वलित ठेवली होती, असे अभ्यासक सांगतात. ते म्हणजे त्याची कन्फर्म माहिती नाही, परंतु असं सांगतात ते. त्याचबरोबर या किल्ल्याचा उपयोग आहे ना, ज्यावेळेस ह्यांचं युद्ध चालू होतं पोर्तुगीज आणि मराठ्यांचं, त्यावेळेस या गडाचा वापर केला जात होता जास्त. त्याचबरोबर जे तारापूर बंदर आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जास्त वापर केला जात होता. तर असा या किल्ल्याचा इतिहास आहे. आणि त्याचबरोबर या किल्ल्यावर जे सातवाहन काळातील अवशेष आहे ते म्हणजे हे जे गुफा वगैरे ना, तर ते तटबंदी थोडेसे पडलेले आहे, ते आपण पुढं थोडं पाहणार आहोत. बाकी तर हे, आणि आता अजून पुढं बघणार आहोत. तर चला आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा बाराडगडचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे, कारण पूर्ण गड आपण एक्सप्लोअर केलेला आहे. भरपूर असे अवशेष म्हणजे लुप्त झालेले आहेत किंवा ढासळलेले आहेत. त्या गुफा वगैरे, देवीचं मंदिर आहे, त्याचबरोबर आदिवासी बांधवांच्या कलाकृती, त्या तुम्हाला सर्व दाखवलं मी. अजून या ठिकाणी एक छोटीशी वारली पेंटिंग ज्याला बोलतात ना, तर ती केलेली आहे, ती दाखवतो तुम्हाला. हे समोर आहे, सुंदर अशी वारली पेंटिंग आहे. तर अशा प्रकारची वारली पेंटिंग या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला पूर्ण गडाचा फेरफटका कंप्लीट झालेला आहे आणि हा गड पूर्ण पाहूनही झालेला आहे. त्याचबरोबर त्याची छोटीफार जी माहिती होती तीही आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण जास्त इतिहास नाही या गडाचा. हा फक्त याचा वापर मराठ्याचा आणि पोर्तुगीजांच्या युद्धात केला गेला होता. त्याचबरोबर तारापूरच्या बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात होता. बाकी तर दुसरा जास्त इतिहास नाही. आणि या ठिकाणी पाहण्यासाठी एक देवीचं मंदिर आहे, त्याचबरोबर पाण्याचे टाके आहेत आणि गुफा आहेत, दुसरं काही नाही. तर चला, हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो आहे. भेटूया नेक्स्ट ट्रेकला. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.